Okay, welcome to all of you on the platform of Vidyajan Science Academy. बघा, मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण याच्या मागची थिअरी शिकली मोशन इन प्लेनमध्ये. फर्स्ट पार्ट वी हॅव डिवायडेड लाईक मोशन इन स्ट्रेट लाईनचा वेगळा पार्ट आणि प्रोजेक्टाईल मोशनचा वेगळा पार्ट आणि यूसीएमचा वेगळा पार्ट. तर त्यावरती येणारी जी एमसीक्यू आहेत आपण ते करूयात फ्रॉम द 2025 पेपर्स. बघा, आता हा पहिला तुम्हाला दिसतोय समोर. सो सगळे फॉर्म्युले जे आहेत ते लिस्ट करा, जे मागच्या वेळेस मला म्हणालो तुम्ही की यू हॅव टू रीड all that formulas, or we can see previous two videos also, so that covers all required theory. बघा इथे काय काय म्हणलं, प्रॉब्लेम रीड करा. रीड ट्वाइस. A ball is dropped on the floor from the height of 20 meter. It rebounds to height of 5 meter. Ball remains in the contact with the floor for 1 second. हे बघा, असा टाइम इन्क्लूड झाला की लक्षात ठेवायचं की इथे कुठेतरी आपल्याला इम्पल्स मोमेंटम सॉल्व्ह करायचं आहे. ओके. ॲव्हरेज एक्सलरेशन ड्युरिंग कॉन्टॅक्ट इज. सो वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट दॅट ॲव्हरेज एक्सलरेशन ड्युरिंग कॉन्टॅक्ट इज. बघा, आता हा इम्पल्स मोमेंटचा फॉर्म्युला आहे ना, आपलं कळलंय की बॉल इज ड्रॉप ऑन द फ्लोअर फ्रॉम द हाईट ऑफ 20 मीटर. सो दिस वी कॅन स्केच फॉर दिस. हे बघा, इथून हा बॉल जो आहे ज्याचं काय जे काही मास असेल, इट इज मास नॉट गिवन, देन कन्सिडर एम. नंतर ते कॅन्सल वगैरे होऊ शकतं. तर इथे बघा, इथे आता हे घेतलं आपण. सो दिस फर्स्ट हाईट इज ऍक्च्युअली 20 मीटर अँड देन बाउन्स बॅक. इट बाउन्स बॅक लाईक दिस अँड S2 इक्वल टू गिवन टू यू 5 मीटर. इथे बघा आपलं काय दिलंय, बॉल इज ड्रॉप फ्रॉम द फ्लोअर हाईट ऑफ 20 मीटर, रिबाउंड्स टू द हाईट ऑफ 5 मीटर. बॉल रिमेन्स इन कॉन्टॅक्ट विथ द फ्लोअर फॉर 1 सेकंड. म्हणजे इथला कॉन्टॅक्ट टाइम 1 सेकंद आहे. आणि यावर आपल्या लक्षात येते की दिस मोशन इज लाईक अ पार्शियल इलास्टिक कोलिजन. कारण फुल इलास्टिक कोलिजन असलं काय असतं, सेम हाईट राहिला असतं. पण इथे पार्शियल इलास्टिक कोलिजन आहे, टाइम 1 सेकंद आहे. सो व्हॉट इज फॉर्म्युला? बेसिकली summation F into T is equal to mass final velocity minus initial velocity. हा मोमेंटमचा फॉर्म्युला, इम्पल्स मोमेंटमचा थेरम. आता इथे फोर्स जो दिलाय, तो फोर्स काय वेगळा कुठला नाहीये, तो एफ घ्यायचा आपल्याला. एफ इंटू टी, एकच फोर्स आहे. एफ इंटू टी इज इक्वल टू वट एव्हर मास इंटू व्ही मायनस यू. एक लक्षात ठेवा, हे व्ही मायनस यू मी त्यावेळेस पण सांगितलंय. व्ही म्हणजे काय? दिस इज ऍक्च्युली that velocity is that v is actually calculated by what method? So v equal to root 2gh. म्हणजे हा velocity आपण काढतो ना, ऍक्च्युली ह्याला आपण u म्हणतो आणि ह्याला आपण काय म्हणतो, ह्याला v म्हणतो आपण. तर यावरून आपल्याला ते काढता येऊ शकते. तसं आता इथे बघा, फायनल इनिशियल वेलॉसिटी टाइम पण दिलाय, बट दॅट बॉल रिमेन्स इन कॉन्टॅक्ट मुळे आपण इम्पल्स मोमेंटकडे जातोय. सो इथे आपला u अप्लाय करता येतं. u इक्वल टू म्हणजे हा तो काढता येतो आपल्याला रूट 2gh1 वरनं. सो दॅट बिकम्स हाऊ मच? 2 इंटू 10 इंटू एच बघा 20 आहे. तर यावर काढता येते. ह्या यूला इनिशियल नाही म्हणायचं, वेलॉसिटी बिफोर इम्पॅक्ट, आणि व्हीला काय म्हणलं पाहिजे, वेलॉसिटी आफ्टर इम्पॅक्ट. सो रिमेंबर दिस. सो यू इक्वल टू हाऊ मच? यू इक्वल टू हिअर दिस इज 10 20 into 20, this root of 400. So root of 400 मीटर पर सेकंड. सिमिलरली व्ही काढता येईल आपल्याला, रूट ऑफ तोच फॉर्म्युला, रूट 2gh2, कारण अपवर्ड ही वेलॉसिटी तीच असणार आहे. सो इट इज गिवन इंटू 5. तर मग व्ही काय येणार आहे बघा, 2 इंटू दिस इज 10, दिस 20 इंटू 5, रूट ऑफ 100 येतं हे. सो व्ही इज दिस आणि यू इज दिस. यू आणि व्ही आले आपल्याला. टाइम इज ऑलरेडी गिवन टू यू. बट सी एफ इक्वल टू एफ इंटू टी. आता ऍक्सलरेशन विचारलंय ना, सो डोंट वरी, एफ ला तुम्हाला ठेवता येईल. एफ ला काय ठेवतो आपण, मास इंटू एक्सलरेशन. सो यू कॅन पुट मास इंटू एक्सलरेशन इंटू टाइमचं 1 सेकंद आहे, 1 सेकंड ठेवा, इथं मास ठेवा तसाच. आणि आता जी व्हेलॉसिटी मिळाली आहे दॅट इज रूट 400 मायनस. हा, तर इथे एक बघा, थिंक ऑन दिस. यांच्या डायरेक्शन, समजा ही डायरेक्शन आपण प्लस घेतली आहे आणि ही डायरेक्शन जर मायनस घेतली, किंवा उलट पण घेऊ शकता, पण अपोजिट डायरेक्शन घेतलं पाहिजे. समजा आता आपण फॉर पर्पज अपवर्ड पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड निगेटिव्ह घेतलं सोपं ठेवण्यासाठी, तर तुम्हाला इथं काय होणार आहे, व्ही मायनस ऑफ, हे बघा, व्ही मायनस ऑफ मायनस, मायनस ऑफ मायनस इथं प्लस होतं, म्हणून मी डायरेक्ट इथं प्लस लिहितो. हे बघा, रूट ऑफ 100. नाउ मास इज कॅन्सल. वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट एक्सलरेशन हिअर. सो एक्सलरेशन इक्वल टू this these values use root of 400 plus root of 100. What is that root of 400? That is 20, and root of 100 get it 10. So your answer is here 30 meter per second square. This is your required answer, that is option A. तर असं आपल्याला करता येईल.
लक्षात आलं? तेव्हा एक प्रॉब्लेम आपल्याला नंबर ऑफ कॉन्सेप्ट सांगतो. आता इथून लर्निंगचा कॉन्सेप्ट कुठला आहे? याच्यामध्ये एक तर इम्पल्स मोमेंटम का वापरायचा? बिकॉज इथं टाइम इन्क्लूड झालाय म्हणून. तसा इम्पल्स मोमेंटमचा प्रॉब्लेम आहे. आता इथे काय आलंय तर एव्हरेज ॲक्सेलरेशन म्हणून. तो ॲक्सेलरेशन काढण्यासाठी तुम्हाला इथून काढता येतं युजिंग धिस पर्टिक्युलर मोशन इन प्लेन जरी असला किंवा मोशन इन स्ट्रेट लाईन जरी असलं, तरी तुम्हाला ह्या पद्धतीने काढता येऊ शकतंय. अँड धिस इज सिम्पली. आणि तुम्ही असंही जर केलं ना, A इक्वल टू V मायनस U अपॉन T. बघा दुसरा ऑप्शन आहे तुमच्याकडे V मायनस U अपॉन T. पण त्यातला बघा V आणि U चं डिरेक्शन वेगळं आहे ना. सो V प्लस U म्हणजे तुम्ही ते केलं V प्लस U तरी पण तुम्हाला आन्सर मिळणार आहे आणि हेच आन्सर मिळेल तुम्हाला की याचं ॲडिशन केल्यावरती. म्हणजे एव्हरेज ॲक्सेलरेशन आपण कसं काढतो नेहमी? एव्हरेज ॲक्सेलरेशन काढतो V फायनल मायनस असं काढतो की नाही? फायनल मायनस V इनिशियल, T फायनल मायनस T इनिशियल. आता इथे तर काय दिलं बघा, दिस इज रूट 400 पण डायरेक्शन ऑपोजिट आहे रूट ऑफ 100 डिवाइड बाय टाइम तर दिलं 1 सेकंड अँड यू ऑप्टेन दिस 30 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा हे एक ऑप्शन आहे. असंही आपलं करता येतं युझिंग इम्पल्स मोमेंटम किंवा मग युझिंग दिस फॉर्म्युला हे आपलं प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येऊ शकतो. त्याच्यानंतर बघा हा क्वेश्चन काय म्हटलं बघा. सो टू बॉडीज A and B move in the same straight line starting from the same position. Body A moves with constant velocity U. Body B moves with a constant acceleration A. आता हे सगळं काय दिलं बघा. वेन देअर व्हेलॉसिटीज बिकम इक्वल डिस्टन्स बिटवीन देम इज. आता डिस्टन्स बिटवीन देम काढायचंय. तर सगळ्यात पहिले काय करा, एक रेफरन्स घ्या. एक रेफरन्स घ्या. हे बॉडी ए चं मोशन आणि बॉडी बी चं मोशन प्लॉट करा. ठीक आहे. टू बॉडीज ए अँड बी मूव्स इन द सेम स्ट्रेट लाईन स्टार्टिंग फ्रॉम द सेम पोझिशन. हे बघा टू बॉडीज ए अँड बी आहेत ना, तर ही बॉडी ए आहे सपोज. ही बॉडी ए आहे. दिस इज बॉडी ए. तर बॉडी ए इज मुव्हिंग विथ द सेम पोझिशन अँड विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी. तर याची जी वेलॉसिटी आहे ती आहे कॉन्स्टंट आहे. व्ही ए इज देअर. व्ही ए कॉन्स्टंट वेलॉसिटी. पुढे काय सांगितलं बघा, मूव्स विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी यू अँड बॉडी बी मूव्स कॉन्स्टंट एक्सलेशन ए. आता इथं तुम्हाला ठेवताना फक्त ह्याला यू ठेवायला सांगितलंय. दॅट इज ऑल्सो ठीक. अँड हिअर बॉडी बी स्टार्ट फ्रॉम द. आता इथं बघा एक इनिशियल लक्षात ठेवा, रेस्ट अझूम करावं लागेल इकडे. रेस्ट अझूम करायचं आपल्याला आणि ह्याची जी काही वेलॉसिटी असेल ती व्ही बी जर आपण घेतलं आणि आपला हिंट काय दिली आहे, देअर वेलॉसिटीज बिकम इक्वल. म्हणजे सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय तुमचा, व्हीबी इज इक्वल टू व्ही ए करायचंय. डोंट फॉरगेट. व्हीबी इक्वल टू व्ही ए करायचंय. डोंट फॉरगेट दिस. सो दिस इज व्ही ए इक्वल टू यू अँड व्हीबी इज देअर. आणि ह्याचा जो काही एक्सलरेशन आहे तो तुम्हाला एक्सलरेशन दिलाय. आता काय करता येतं आपल्याला, नाव वी कॅन सॉल्व. सो फर्स्ट एक केस सॉल्व करा. तर आपल्याला फर्स्ट केस काय म्हणता येते, व्हीबी इज इक्वल टू यू प्लस ए टी. पण ए नाहीच आहे इथं. त्यामुळे व्हीबी इकडे काय आलं, यू आलं, कारण कॉन्स्टंट आहे ना एक्सलरेशन. व्हॉट इज सेकंड इक्वेशन देन? सेकंड इक्वेशन एस इज इक्वल टू, आता एस ए म्हणू आपण याला, यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आपण ठेवून देऊयात त्याला, कारण ऍक्सलरेशन तेच आहे. सो एस ए इज इक्वल टू काय येते, यू टी येते. इथपर्यंत आपण आलो. तुम्हाला मेन काय काढायचंय, हे बघा डेल्टा एस काढायचंय. म्हणजे तुम्हाला ह्या दोघांमधला डिफरन्स काढायचा. मॉड लावून टाका सेफली. नंतर आपण बघूयात काय. एस ए इज इक्वल टू यू टी. बाकी याच्यावर काही रिझल्ट मिळणार नाहीये. आता कॉन्स्टंट एक्सलरेशन मोशन, युनिफॉर्म एक्सलरेटेड मोशन कन्सिडर करा. युनिफॉर्म एक्सलरेटेड मोशन मध्ये काय होईल बघा. युनिफॉर्म एक्सलरेशन मध्ये काय होतं फॉर्म्युला आपला, व्ही स्क्वेअर इक्वल टू वन ऑफ द फॉर्म्युला इज यू स्क्वेअर प्लस 2as. तर याला तुम्ही मॉडिफाय करा. व्ही बी स्क्वेअर इक्वल टू, यूज करतो 0 इकडे, इनिशियल वेलॉसिटी 0 होती आणि 2a इथं तुम्ही एस बी म्हणू शकता. ठीक आहे. सो दिस इज आवर सेकंड इक्वेशन, जे की तुम्हाला युजफुल होऊ शकतं. किंवा याला अजून मॉडिफाय करायचं असेल तर इट इज नथिंग बट व्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू काय, 2a एस बी. आता काढायचं काय टार्गेट बघा, डिस्टन्स काढायचंय. सो यू कॅन राईट लाईक दिस, एस बी इज इक्वल टू, या व्ही ला बघा. आता मी लक्षात घ्या, यांनी सांगितलं की व्ही बी इज इक्वल टू व्ही ए आहे, त्यामुळे हे यू आहे. सो हे होतं यू स्क्वेअर अपॉन 2a. सो दिस इज एस बी इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन 2a. आणि आधीचं तुम्हाला दिसतं इथं एस ए. आता एस ए ला कसं चेंज करता येईल, द चेंज वी कॅन डू फ्रॉम दॅट, एस बी इक्वल टू बघा तिथे काय आलंय, यू स्क्वेअर 0 ठेवला आपण, 2a एस बी. याला 2-3 वेगळ्या पद्धतीने करता येतं, पण वन ऑफ दिस मेथड एस ए इक्वल टू यू टी आहे. तर इथनं आता आपल्याला एस ए एस बी काढायचं, पण एस ए मध्ये बघा टी आला नाही पाहिजे. हे टी ला आपल्याला काढून टाकायला लागेल. मग टी ला काढण्यासाठी काय करता येईल, सो वी नो दॅट व्ही इक्वल टू यू टी एक इक्वेशन असू शकतं आपलं पहिल्या केसमध्ये. व्ही ए इज इक्वल टू त्याच्यामध्ये येस यू प्लस ए टी, हे इथे करतो व्ही इक्वल टू यू प्लस ए टी.
पण 80 तर 0 आहे, त्यामुळे व्ही इक्वल टू डायरेक्टली यू होतं. म्हणजे आता इथे तुम्हाला काय करता येते, या टीला चेंज करता येते किंवा बघा टी दिसतो तुम्हाला, एस ए अपॉन यू दिसतोय. एस ए अपॉन यू टी आहे, पण टीला कन्वर्ट कसं करायचं आपण, तर त्यासाठी आपलं सबस्टिट्यूशन करावं लागेल. हे तुमचं इथपर्यंत आलं. यू स्क्वेअर अपॉन 2a, दॅट इज यू स्क्वेअर अपॉन 2a. व्हीबी स्क्वेअर इक्वल टू 2a एसबी. नाव वी वॉन्ट टू कन्वर्ट. हे बघा इथं ऑप्शन्स बघा, ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसतंय तिथं यू स्क्वेअर आणि यू स्क्वेअर सगळे यू स्क्वेअर दिसतात तुम्हाला, म्हणजे एसबी तर आलाय. ओनली वन टार्गेट नाव दिस एस ए हाऊ कन्वर्ट इन टू ए फॉर्म. कसं कन्वर्ट करता येईल, जर व्हीबी इक्वल टू व्ही आहे आपलं माहिती आहे, आणि आपल्याला अजून एक इक्वेशन यूज करता येईल, ते मी इथं करतोय बघा सेकंड टाइम मध्ये. व्हीबी इज इक्वल टू दॅट इज यू प्लस ए टी. तर त्यातला यू जो आहे तो 0 घेतो आपण, आणि इथं तुम्हाला टीचं फॉर्म मिळेल. व्हीबी इक्वल टू बघा यू प्लस ए टी इक्वेशन आहे, पण यू 0 आहे, त्यामुळे व्हीबी इक्वल टू तुम्ही जस्ट ए टी लिहाल, तर तुम्हाला टी इज इक्वल टू बघा यू बाय ए आलाय. बघा लक्षात आलं का, कारण व्हीबी ला यू ठेवायचं आपलं माहिती. सो आता तुम्ही रिप्लेस करू शकता. मग हे एस एचं इक्वेशन घ्या, एस ए इक्वल टू यू टी होतं. सो दिस इज यू, टी ची व्हॅल्यू केवढी ठेवायची, यू बाय ए ठेवायचे. सो एस ए इज इक्वल टू यू स्क्वेअर बाय ए आला. आता फक्त तुम्हाला डिफरन्स काढायचा आहे. सो एक आला यू स्क्वेअर बाय ए, दुसरा आला यू स्क्वेअर बाय 2a. तर तुम्हाला डिफरन्स काढायचा आहे. लेट अस चेंज अ पेन, कळायला सोपं होईल. बघा इथे आता डिफरन्स काढायचा, इथे वर डिफरन्सला हे बघा डिफरन्स काढायचा आहे. डिफरन्स मध्ये तुम्ही काय करू शकता, मोठ्यातनं छोटं मायनस करा, आन्सर मिळून जाईल. बघा एक 1/2 आहे, एक काहीच नाहीये, यू स्क्वेअर बाय 2a मायनस 1/2 म्हणजे काय येणार कळलं आपल्याला. आता यू स्क्वेअर ए मायनस यू स्क्वेअर बाय 2a, याला सॉल्व्ह केलं तर तुमचा आन्सर तेच येणार आहे, यू स्क्वेअर अपॉन 2a. दिस इज आन्सर. सो यू स्क्वेअर बाय 2a मीन्स डी ऑप्शन इज करेक्ट. याला अजूनही करता येते, एव्हा सबस्टिट्यूशन, याच्यामध्ये काही फिजिक्स फार नाही, फिजिक्सचे इक्वेशन मला कळेल. हा फक्त इथे एक आहे की दिस अझम्पशन यू इक्वल टू 0 आला, अझम्पशन इम्पॉर्टंट आहे. हे अझम्पशन आपल्याला थोडं स्मार्टली करावं लागेल. आता इथं ते मेन्शन नाहीये, कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे, कॉन्स्टंट ऍक्सिलरेशन आहे, बट इट स्टार्ट फ्रॉम रेस्ट हे मेन्शन नाहीये, बट आपण कन्सिडर करू शकतो. तर असं आपल्याला हे करता येईल. ठीक आहे. देन the velocity time graph of a body moving in straight line shown in the figure. The ratio of बघा displacement and distance traveled by the body in time 0 to 8 सेकंड. आता 0 to 8 सेकंड म्हणजे काय आहे, तर तुम्हाला या डायग्रामला नीट बघायला लागेल. बघा डायग्रामला जर नीट बघितलं तर कळतंय की तिथं एरिया येतोय. आता एरिया करायचं, काय करायचं आपल्याला, आपण 4 फॉर्म्युले शिकले होते थेरी शिकताना. द एरिया ऑफ द एटी डायग्राम इज इक्वल टू, हे बघा आता हा व्हीटी डायग्राम आहे, एरिया ऑफ एटी डायग्राम इज चेंज इन वेलॉसिटी, बट एरिया ऑफ व्हीटी डायग्राम इज चेंज इन डिस्प्लेसमेंट. तर तुम्हाला यांनी विचारलंय डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स, हे दोघांमधला फरक नीट लक्षात ठेवायचा. आता बघा आपला मेन फॉर्म्युला काय आहे, डिस्प्लेसमेंट और डिस्टन्स जो व्हॉटएव्हर, बट वन इज अ वेक्टर अदर इज अ स्केलर, यू नो दॅट. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स इज इक्वल टू एरिया ऑफ VT diagram. This is the whole story. Area of the VT diagram. आता बघा आपण आधी काढूया डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू A ऑफ वेलॉसिटी टाइम डायग्राम. नाव व्हॉट आर द डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, आता एरिया घ्यायचा ना आपल्याला. एरिया म्हणजे किती आहेत बघा, एरिया 1, एरिया 2, एरिया 3, हे बघा एरिया 4, एरिया 5, असे एरिया दिसतात तुम्हाला इथे. तर मग इथे काय होणार, डिस्प्लेसमेंट काढताना तुम्हाला हे सगळ्या एरियाचं A1 बघा, A1 घेतला एरिया, A1 घेतलाय. आता हा जो 2 आहे ना, हे सगळ्यात महत्वाचं पॉईंट आहे. इथं मायनस घ्यायचं आपल्याला, कारण डिस्प्लेसमेंट काढताना हे तुम्हाला मायनस घ्यायचं आहे, आणि प्लस बघा येते, म्हणजे एक्स ऍक्सिसच्या वर, हे जो वर दिसतोय तो प्लस आणि खालचा मायनस, हे लक्षात ठेवा. मायनस A4 आणि बघा प्लस A5. आता काय करायचं, केअरफुली एरिया घ्यायचा, केअरफुली आता एरिया सिलेक्ट करायचा, एरिया घ्यायचा म्हणजे एरिया मोजायचा. सो हाऊ मच दॅट एरिया, बघा तिथे काय दिसतंय, इथे बघा बेस किती आहे 2 आहे, हाईट किती आहे 3 आहे, त्यामुळे इथे काय करायचं 2 into 3 घ्यायचं. एरिया 2 ला बघा या गॅप 1 आहे आणि हाईट किती 2च आहे, 1 into 2 आहे, प्लस एरिया 3 बघा बरं, एरिया 3 बघा इथं 3 and 5 2 आहे, वरती हाईट 2 आहे, 2 into 2 इथे बघा हे डिफरन्स किती आहे 2, हाईट किती 2, एरिया कळला ना. एरिया कसा घ्यायचा, बेस इंटू हाईट, सगळे रेक्टँगल आहेत, इथे 2 आहे आणि इकडं 1 आहे, सो मायनस घ्यायचं आपल्याला, विसरू नका मायनसचं, जे खाली आहे ते मायनस घ्यायचे, 1 into 2 आणि प्लस इथे बघा 6 to 8 2 आहे आणि इंटू दिस इज 2 आहे. आता याचा आपण करायचं सॉल्व, 6 - 2
प्लस 4 मायनस 2 प्लस 4. आता याला सॉल्व्ह केल्यावरती आपला तो रेशो मिळणार आहे. बघा इथे काय होतं आता, -2 मायनस 4 म्हणजे हे आणि हे कट झालं. आय थिंक इट इज 10. सो 10 मीटर इज अ डिस्प्लेसमेंट. 10 मीटर डिस्प्लेसमेंट मिळाला. ओके, नाव डिस्टन्स ट्रॅव्हल. हे बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल काढताना काय करायचं आपल्याला, ह्या सगळ्या एरियांची जस्ट ऍडिशन करायची, बिकॉज दॅट इज स्केलर. सो A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 प्लस A5 करत जायचंय. सो आता इथे एरिया ऑलरेडी काढलाय आपण, लिहून टाका. 6 प्लस 2 प्लस 4 हा इकडचा प्लस 2 प्लस 4 हे सगळे म्हणून काय होणार बघा. 6 प्लस 4 10, 10 प्लस 2 12, 12 प्लस 2 40, 14 प्लस 4 18. चेक इट. 6 प्लस 2 8, 12 बघा, 14 प्लस 8 18. सो इट इज 18 मीटर. आणि तुम्हाला काढायचं आहे दोघांचा रेशो, डिस्प्लेसमेंट टू डिस्टन्स. मग काय येतं बघा, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय डिस्टन्स हे काढायचं आहे रेशो. आणि डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू दॅट इज नथिंग बट 10 मीटर. आणि हे डिस्टन्स ट्रॅव्हल किती काढलं आपण, 18. आणि बघा लॉजिकली बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल ऑलवेज ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट, नो डाऊट इन दॅट. सो 10 by 18 and that gives 5 by 9. 5 by 9. So 5 by 9 is your answer. So in this way we can calculate such answers. बघा, note down करा. This is very important point of view. This is okay. Now next, बघा इथे काय म्हणलंय, बॉडी स्टार्ट फ्रॉम द रेस्ट. आता इथे रेस्ट कंडिशन असली की ती घेऊन टाकायची आपण. मूव्स विथ युनिफॉर्म एक्सलरेशन. द रेशो ऑफ द डिस्टन्स कवर्ड बाय द बॉडी इन द nth सेकंड ऑफ इट्स मोशन टू द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल इन द n सेकंड. बघा हे सगळं असं आहे. आता याच्यात एक लक्षात ठेवा, हे जे nth सेकंडचा फॉर्म्युला आहे तो जस्ट रिकॉल करा. काय असतो तो, u प्लस a बाय 2n मायनस 1. बरोबर आहे, हा फॉर्म्युला असतो आपला नेहमीचा. पण यात तर रेस्ट म्हणलं यू, तर यू ला ठेवा 0. तर यस इक्वल टू जस्ट काय होतंय, a/2 2n मायनस 1 उरतं आपल्याला. तर पहिल्या केससाठी आपलं हे मिळणार आहे. ठीक आहे, तर रेशो विचारलाय. आता एस काढताना एसचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला, हाफ a² आहे, कारण तो आपला नेहमीचा फॉर्म्युला. तर इथे फक्त काय करायचं, एन ठेवायचं टोटलसाठी. टोटलसाठी तर एनच ठेवायचं, म्हणजे एस याला 1 आणि 2 म्हणून 2 केसेस आहेत ना. सो दिस इज n²a/2 होतंय. मग हे कुठून काढलं आपण, एस इक्वल टू यूटी प्लस हाफ टी स्क्वेअर फॉर्म्युला वापरलाय टोटलसाठी. आणि मग टोटल डिस्टन्स यांचा रेशो विचारलाय बघा. जो रेशो कुणाचा विचारलाय, रेशो ऑफ डिस्टन्स कवर्ड बाय द इन द nth सेकंड 2, म्हणजे ह्या आणि हे, म्हणजे असं म्हणता येईल 1 आणि 2. सो 1/2 चा रेशो विचारलाय. सो दॅट बिकम्स a/2 2n-1 डिवायडेड बाय, इथं पण बघा a/2 n² है ना, a/2 n². a/2 कॅन्सल झालाय. सो यू गेट दॅट 2n-1 डिवाइड बाय n². याला असं करता येईल, जस्ट पुट इज इक्वल टू हिअर 2n अपॉन n² मायनस 1 बाय n². आणि दिस गिव्स व्हॉट, n कट झाला इथे, 2 बाय n. सो 2 बाय n मायनस 1 बाय n² हे मिळालं आपलं. सो असं कुठे बघा, 2 by n minus 1 by n² is C option. Okay, so in this way we can solve such problems. इथं लक्षात ठेवा, टोटल डिस्टन्स साठी तुम्हाला काय करायचंय, बेसिक इक्वेशन घ्यायचंय 1/2 at² चा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टर्म इन दिस. ओके, नाव नेक्स्ट वन. बघा नेक्स्ट वन काय, द एक्सलरेशन टाइम ग्राफ दिला आहे. बघा पुन्हा ग्राफिकल आहे. एक्सलरेशन टाइम ग्राफ फॉर द बॉडी स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट इज गिव्हन बिलो द मॅक्सिमम स्पीड ऑफ द बॉडी. आता मॅक्सिमम स्पीडला आपण घाबरायचं कारण नाही आहे. मॅक्सिमम स्पीडचा अर्थच एक लक्षात घ्या, मॅक्सिमम स्पीड इन द सेन्स व्हॉट. मॅक्सिमम स्पीड म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला काढायचं ऍक्च्युली त्या डायग्रामचा एरिया. कारण 80 डायग्राम दिली आहे, त्यामुळे आपला फॉर्म्युला काय असतो, चेंज इन व्हेलॉसिटी. फॉर्म्युला बेसिकली चेंज इनच्या फॉर्म मध्ये असं लक्षात ठेवा. चेंज इन व्हेलॉसिटी इक्वल टू एरिया ऑफ 80. एरिया ऑफ द 80. एरिया तर दिसतो ट्रायंगल आहे. चेंजचा अर्थ असतो व्ही मॅक्स मायनस 0, कारण बघा तिथे एक व्हेलॉसिटी 0 झाली. इथे ह्या डायग्राम मध्ये टाइम दिलाय पण एक्सलरेशन पण दिलाय, तर व्ही मॅक्स मायनस 0 करून टाका सरळ. आणि एरिया घ्या 1/2
बघा डायग्रामचा एरिया किती आहे, हाईट 8 आहे आणि इंटू हे 10 आहे. सो युअर आन्सर इज व्ही मॅक्स इज इक्वल टू 40 मीटर पर सेकंड. मेन फॉर्म्युला इज दिस, change in velocity equal to काय area of the AT diagram and you get often that is 40 मीटर पर सेकंड. हे तुम्हाला मिळून जाईल 40 मीटर पर सेकंड. बघा म्हणजे ते 4 फॉर्म्युले तुम्हाला रिकॉल करायचे, स्लोपचे 2 आणि एरियाचे 2. तो दॅट इज युजफुल फॉर सॉल्विंग. इथे बघा काय दिलंय, कधी कधी काही ट्रिकी प्रॉब्लेम असतात, त्यातला हा दिसतोय बघा, फर्स्ट टाइम 2025 मध्ये आलाय. सो लेट अस सॉल्व इट. बघा काय दिसतंय, 2 बॉयज आर स्टँडिंग ॲट पॉइंट ए अँड बी. नीट वाचा क्वेश्चन, रीड करा. 2 boys are standing at points A and B on ground where distance AB is equal to x. The boy at B starts running perpendicular to AB with velocity v1. The boy at A starts running simultaneously with velocity v and meets the other boy in time t. The value of t is. तर तुम्हाला t काढायचं. पहिल्यांदा काढा सिच्युएशन. बघा 2 boys are standing at points A and B on the ground where distance is x. समजा हे एक ए आहे, इथे बघा हा बी आहे, हे ए आहे आणि हे बी आहे, दोघांचा डिस्टन्स एक्स दिलाय. ठीक आहे. बॉय ॲट बी स्टार्ट्स रनिंग परपेंडिक्युलर टू ए बी. बॉय ॲट बी, तर हा बॉय ॲट बी असं चाललंय, हे लक्षात घ्या. परपेंडिक्युलर चाललंय, ते इज गिव्हन टू यू. विथ वेलॉसिटी व्हॉट, v1. म्हणजे इथं ह्या बॉयची जी वेलॉसिटी आहे ती v1 आहे. ओके. द बॉय ॲट ए स्टार्ट रनिंग सायमल्टेनियसली विथ वेलॉसिटी v. तर त्याची वेलॉसिटी v आहे आणि तो मीट होणार. तर मीटिंग कधी पॉसिबल आहे हे जरा कॉमन सेन्स लावा. बघा एकाच पॉइंटला इथून स्टार्ट होईल, हा इथून स्टार्ट होईल, तर कुठतरी मीटिंग पॉइंट होईल ना. म्हणजे याचा अर्थ ह्याचं डायरेक्शन असं पाहिजे, तरच मीटिंग होणार आहे. मीटिंग इज इम्पॉर्टंट कंडिशन, रिमेंबर. मीटिंग व्हायला पाहिजे, कारण डिले सप्लाय मीट्स द अदर बॉय इन टाइम टी. म्हणजे इथे लागणारा टाइम टी आहे, कळलं. म्हणजे एवढा हा ज्या वेळेत टी होईल तेवढ्याच वेळात तो तिथे गेला पाहिजे, असं सिच्युएशन आहे. बघा द बॉय म्हणजे टाइम फॉर ए आणि टाइम फॉर बी सेम पाहिजे, तरच मीटिंग पॉसिबल आहे. बघा ह्या प्रॉब्लेम्स मध्ये जे मध्ये पण असे येतात, त्याचा टाइम जर सेम असेल तर डिस्टन्स डिफरंट राहू शकतो, डिस्टन्स सेम असेल तर टाइम डिफरंट राहू शकतो. हे एक जनरल लॉजिक लक्षात ठेवा. आता इथे तसंच केलं आपण. तर आता इथं बघा एक्स आहे, तो v1 आहे, काढायचं टी आहे. आता तर एक लक्षात घ्या, वेलॉसिटी v आहे, डिस्टन्स टी आहे, म्हणजे या पार्टिकलचा जो डिस्टन्स आहे तो मी vt लिहू शकतो की नाही, बिकॉज दॅट इज अ कॉन्स्टंट वेलॉसिटी मोशन, कारण दिलं आपलं वेलॉसिटी आहे म्हणून. तर डिस्टन्स ऑलवेज वेलॉसिटी टाइम असतं, एक्स इक्वल टू vt. एक्स इज इक्वल टू vt आणि इथं v1 दिसतंय तुम्हाला, इकडे एक्स आहे. तर तुमच्या समोर एक राईट अँगल तयार झालाय आणि काय काढायचंय, ठीक आहे, सिच्युएशन झाली, काय काढायचंय, टी काढायचंय. मग कसं करायचं टी, आपण हे ट्रायंगल नुसार विचार केला तर कॅन आय राईट धिस एक्स ए स्क्वेअर. आता ह्याला आपण एक्स बी म्हणूयात, एक्स बी म्हणूयात, म्हणजे शुअरली काय असणार आहे, v1 इंटू टी असणार आहे, कारण वेलॉसिटी v1 आहे, टाइम तेवढाच लागतो. सो एक्स ए स्क्वेअरला आपण असं लिहू शकतो की नाही, एक्स स्क्वेअर प्लस एक्स बी स्क्वेअर लिहू शकतो आपण असं. त्यात बघा आता व्ही ए काय ठेवायचं तुम्हाला, व्ही टी ठेवायचं आहे, त्याचा स्क्वेअर. एक्स स्क्वेअर राहू द्या ऍज इट इज, बिकॉज आन्सर कंटेन्स एक्स स्क्वेअर. हे बघा ऑप्शन, बघा ऑप्शन बघायचे, व्ही बी v1 टी त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. याला तर सिम्प्लिफाय करूयात आपण. बघा व्ही टी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर टी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर टी स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस v1 स्क्वेअर टी स्क्वेअर. यामध्ये व्ही स्क्वेअर टी स्क्वेअर मायनस हे दोन्ही इकडे घेऊ शकता तुम्ही, इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. हे बघा टी स्क्वेअर कॉमन घ्या, यू गेट दिस v1 स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. सो टी स्क्वेअर इक्वल टू काय येतं, एक्स स्क्वेअर डिवाइड बाय व्ही स्क्वेअर मायनस v1 चा स्क्वेअर असेल. ओके. बघा काय केलं, व्ही टी स्क्वेअर दोन्हीकडे स्क्वेअर केलं, तिथे बघा व्ही स्क्वेअर टी स्क्वेअर एक्स स्क्वेअर v1 स्क्वेअर टी स्क्वेअर, दोघांचं स्क्वेअर केल्यावर असं होईल. पण ते इकडे घेतलं का, बिकॉज वी वॉन्ट टाइम, टाइम काढायचा, टाइम वाला इकडे एकीकडे घेतला आपण. आता फक्त फायनल आन्सर काय असणार आहे, टी इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर डिवाइड बाय, नाव वी कॅन चेक सुटेबल ऑप्शन फॉर दिस. सो टी इक्वल टू बघा एक्स स्क्वेअर व्ही स्क्वेअर मायनस रेस टू 1/2, कारण रूट काय असतं, रेस टू 1/2. म्हणून तुम्ही असं लिहू शकता ना, आता एक्स स्क्वेअर डिवाइड बाय व्ही स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर raised to half. This is a
what you call it answer. So this way we can solve such problem. तर हे इम्पॉर्टंट होतं बघा, 2025 लाच आलेलं आहे हा. त्यामुळे हे बघा मेन लॉजिक काय होतं, हे टाइम बघायचं होतं. तर टाइम इज सेम, डिस्टन्स आर डिफरन्स फॉर मीटिंग पॉइंट. टाइम इज सेम, डिस्टन्स इज डिफरंट. बघा इथे डिस्टन्स मला दिस ट्रायंगल इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस ट्रायंगल इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर आपण जाऊयात. बॉय थ्रोज अ बॉल वर्टिकली अपवर्ड फ्रॉम द ब्रिज विथ वेलॉसिटी 5 मीटर पर सेकंड. इट स्ट्राइक्स द वॉटर सरफेस आफ्टर 2 सेकंड. हाईट ऑफ द ब्रिज. हे बघा, याला मी तुम्हाला दोन मेथडनी सांगतो. वन ऑफ द ओल्ड मेथड इज देअर, पण मी तुम्हाला दोन्ही मेथडनी सांगतो. हे लक्षात घ्या, हे काय प्रॉब्लेम आहे. सिच्युएशन बघा आधी काढा. हे बॉय थ्रोज अ बॉल इन अपर डायरेक्शन. नंतर ते काय होणार आहे, इथं पडणार आहे असं, खाली रिव्हर आहे असं, आणि तुम्हाला ही हाईट विचारली आहे. इफ यू टेक दिस ॲज अ रेफरन्स, हे जर रेफरन्स घेतला तुम्ही, आणि टोटल टाइम तरी सांगितले काय, इट स्ट्राइक्स द वॉटर सरफेस आफ्टर 2 सेकंड. 2 सेकंड नंतर हे काय होणार आहे, याच्यात जाऊन पडणार आहे, म्हणजे टोटल टाइम आहे. तर आपला सिंपल फॉर्म्युला आहे एस इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. बरं, हाफ चूज का केला आपण डायरेक्टली, बिकॉज टाइम आहे. डिस्टन्स काढायचं आहे म्हणून हाच सुटेबल आहे. व्ही इक्वल टू यूटी पासून काय करायचं आपल्याला, वेलॉसिटी थोडीच काढायची, सो एच काढायचं आहे. तर इथं मॉडिफाय कसं होते बघा, दिस रेफरन्स इज युअर स्टार्टिंग मोशन. हाईट कमी आहे, खाली आहे, म्हणजे मायनस एच घ्यायचा असतो. यू किती दिलाय, तो यू दिलाय तुम्हाला तिथे, यू टी. ओके, मायनस का प्लस. आता 80 स्क्वेअरला काय करायचं आहे आपल्याला, 80 स्क्वेअर ए असतो का जी असतो, इकडे जी असतो. त्यामुळे इथं काय होणार आहे, आता बघा हे पूर्णपणे मोशन असं तुम्ही केलंय, घेताय खाली, आणि दॅट बिकम्स 1/2 हे जी, आणि हा जो काही टाइम असेल टी स्क्वेअर. सो मायनस एच इक्वल टू यू किती आहे बघा 5, टाइम किती आहे 2, मायनस 1/2 10 इंटू हे टाइम 2 स्क्वेअर. सो दिस बिकम्स 10 मायनस, इथं काय होते बघा, आता 2 जा 2 4 आहे, ते एक 2 कट झाला, एक 2 कट करून टाका, सरळ 20 येते. सो मायनस एच इक्वल टू मायनस 10 येते, मायनस उडवा, आणि एच इज 10 मीटर. देर इज नो, दिस इज आन्सर 10 मीटर असं आपलं काढता येते. पण यामध्ये लॉजिक लक्षात ठेवा, वेन एव्हर यू ट्राय विथ द मोशन अंडर ग्रॅव्हिटी, तुम्ही हा रेफरन्स घेतला असेल ना, तर ह्याच्या खालचं जो काही डिस्टन्स असेल तो निगेटिव्ह घ्यायचा, जी ऑलवेज निगेटिव्ह घ्यायचा, आणि बाकी राहिला वेलॉसिटी ती अपवर्ड आहे, त्यामुळे ती प्लस घेतली बघा इथे. मायनस जी का घेतलं तर बिकॉज आता अंडर ग्रॅव्हिटी मी फॉर डिटेल जाणार नाही, पण अंडर ग्रॅव्हिटी लक्षात ठेवा, तुमचे साइन कन्व्हेन्शन काय असले पाहिजेत, हे साइन कन्व्हेन्शन असले पाहिजेत. इफ यू टेक अ रेफरन्स ॲज अ स्टार्टिंग पॉईंट ऑफ मोशन, जर इथं वेलॉसिटी अशी वरती जाते तर त्याला पॉझिटिव्ह घ्या, वेलॉसिटी खाली जाते तर त्याला निगेटिव्ह घ्या, निगेटिव्ह. जर डिस्टन्स खाली असेल त्याला निगेटिव्ह घ्या, डिस्टन्स वर असेल तर पॉझिटिव्ह घ्या, आणि जी नेहमीच निगेटिव्ह घ्या, आणि टी नेहमीच पॉझिटिव्ह घ्या, हे लक्षात ठेवा. दिस इज इम्पॉर्टंट इन केस ऑफ मोशन ग्रॅव्हिटी. याला ना अजून एक करता येतं सॉल्व. ऍक्च्युली काय असतं याच्यामध्ये, असा एक प्रॉब्लेम तयार होऊ शकतो बघा. अ बॉय थ्रोज अ बॉल vertically upwards with velocity of this, it strikes water surface after, इथं चेंज होऊ शकतंय. इथं काय म्हणू शकतात की साऊंड ऑफ दॅट पर्टिक्युलर स्ट्रायकिंग ऑफ स्टोन इज हर्ड आफ्टर 2 सेकंड. म्हणजे आता तुम्हाला आठवतंय का, आपण जनरली असं पाण्यात टाकलं दगड, तिथे एक आवाज येतो आपला, तो जो आवाज येतो ना, त्याचा टायमिंग पण देऊ शकतात ते. अशा वेळेस काय करायचं, मग कळलं मला काय म्हणायचंय. जर इथं टाकलं आपण, असं टाकलं आणि खाली इथे गेला, तर एक साऊंड येतो, and that sound velocity is given in that case. आणि साऊंड वेलॉसिटी नेहमी किती असते, 330 मीटर पर सेकंड. दिस इज जनरल व्हॅल्यू ऑफ दिस, 330 मीटर पर सेकंड. आता याचा वापर कसा करता येतो, टोटल टाइम असं करता येतो. टोटल टाइम इज इक्वल टू टाइम फॉर साऊंड प्लस टाइम फॉर अपवर्ड मोशन. जे काय अपवर्ड मोशन असेल तो, हाईट काढायची आपल्याला तिथूनच. सो वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट दॅट पर्टिक्युलर हाईट ऑफ दॅट. सो हे दोघांचं इक्वेट करू शकता. मी तुम्हाला थोडी हिंट देतो बस. हे 2 सेकंड इथे ठेवायचा. टी साऊंडला काय करायचं माहिती का, वेलॉसिटी ऑफ साऊंड इंटू दिस इज टी ऑफ साऊंड घ्यायचा, जो तुम्हाला देईल त्याला आपलं कन्वर्ट करता येतं टाइमच्या फॉर्ममध्ये. प्लस जो आहे हा टी अप, याला आपल्याला काय करता येतं, हाईटच्या फॉर्ममध्ये ठेवता येतं. यू नो दॅट एच इज इक्वल टू 1/2 जी टी. हे फक्त ऑप्शनल आहे, तर लक्षात ठेवा. 2h/g ठेवता येतं इथं, 2h/g. इथे एच आला जो तुम्हाला काढायचा होता.
तो इथे काढता येतो आणि तो टायमिंग तर तुम्हाला दिलेला आहे. तर तो 2 सेकंदचा दिला आहे. याला सॉल्व्ह केलं की तुम्हाला तेच आन्सर मिळते. तर एक ऑप्शन लक्षात ठेवा. दिस इज जस्ट ऑप्शन. डोंट फॉरगेट. हे तुम्हाला सॉल्व्ह करून देते. दिस इज ओके. यू कॅन सॉल्व्ह इट. Absolutely not necessary. Then, a car moving at speed v is stopped at a certain distance when the brake produce deceleration a. Speed of the car is in nv. What must be the deceleration of car to stop it in the same distance and same time? आता काय सेम आहे बघा, सेम डिस्टन्स अँड सेम टाइम. डिस्टन्स सेम आहे, टाइम पण सेम आहे. आता सेम डिस्टन्स आहे तर मग सरळ सरळ लिहून टाकायचं तिथं. एस ए एस बी लिहायचं आहे. ओके, तर तिथं काही एस एस बी नाही आहे. लेट अस S1 इक्वल टू S2 इज व्हेरी क्वाइट इझी जॉब. अँड T1 इक्वल टू T2 ऑल्सो. हे सेम आहेत सांगितलंय. स्पीड काय बघा, मुव्हिंग ॲट स्पीड ऑफ V, स्टॉप इन सर्टन डिस्टन्स. कुठला डिस्टन्स S1 वेन द ब्रेक्स प्रोड्यूस डिएक्सलरेशन A. म्हणजे पहिला डेटा बघा, मुव्हिंग ॲट स्पीड ऑफ V आहे. स्टॉप म्हणजे काय, म्हणजे आपण जर मोशन 1 घेतलं, मोशन 1 म्हणजे केस 1 घेतली, तर काय काय डेटा जरा सिस्टमॅटिक बघा. U इक्वल टू V आहे इथं आणि फायनल वेलॉसिटी 0 आहे. टाइम काय तर असेल T1, डिस्टन्स काय S1, एक्सलरेशन काय दिलाय A दिलाय है ना, A दिलाय. ओके, दिस इज ओव्हरऑल स्टोरी. मोशन 1 ची स्टोरी ही आहे. इथं काय काय करता येतं आपल्याला, काय काढायचं बघा, डिएक्सलरेशन ऑफ द कार टू स्टॉप इन द सेम डिस्टन्स. म्हणजे पुढच्या केसचा डिएक्सलरेशन काढायचं आहे. पुढच्या केस मध्ये सांगतो काय काय. U इक्वल टू किती घ्यायचं आहे, NV घ्यायचं आहे. फायनल वेलॉसिटी 0 घ्यायची आहे. T2 काय टायमिंग तोच आहे, S2 तोच आहे आणि आपलं म्हणलंय की S1 इज S2 अँड T1 इज T2. दिस इज अ होल स्टोरी. नाव वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट दॅट V. आता बघा इथे V तुम्हाला फॉर्म्युला म्हणू शकता V स्क्वेअर इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. बट V तर 0 आहे आणि डिएक्सलरेशन आहे, त्यामुळे इथं तुम्ही V स्क्वेअर ठेवा, इथं मायनस 2S ठेवा. तर यावरनं काय येते, सो लेट अस कंटिन्यू हिअर. V स्क्वेअर इक्वल टू बघा 2AS आहे. कॉमन गोष्ट कोणती आहे, तर कॉमन गोष्ट S आहे ना, म्हणून याला S1 करून टाका, याला S1 करून टाका. S1 काय होणार आहे, V स्क्वेअर बाय 2A. दिस इज युअर इक्वेशन नंबर 1. दिस इज इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. नाव नेक्स्ट केस मध्ये काय म्हणलंय, नेक्स्ट केस मध्ये काय म्हणलं बघा, V स्क्वेअर इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS2 असं म्हणलंय. फायनल 0च आहे. इनिशियल काय NV चा स्क्वेअर आहे मायनस 2AS2. S2 इक्वल टू N स्क्वेअर V स्क्वेअर बाय 2A येणार आहे. S2 इक्वल टू, पण एक लक्षात ठेवा, दोन्ही एक्सप्रेशन सेम नाही आहेत. मला काहीतरी डॅश वर म्हणून टाका, डॅश डॅश डॅश, कारण आपलं तेच तर दिलं ना इथं. व्हॉट मस्ट बी द डिएक्सलरेशन ऑफ सेकंड कार. आता एक तुम्हाला हिंट आहे इथं, S1 इज S2 आहे, गिवन डेटा आहे ना, S1 इक्वल टू S2 आहे. मग S1 इक्वल टू S2 असेल तर तुम्हाला करता येतं काय, V स्क्वेअर बाय 2A इज इक्वल टू NV स्क्वेअर अपॉन 2A डॅश. मग बघा 2 कॅन्सल, V स्क्वेअर कॅन्सल, वी गेट व्हॉट, A डॅश. बघा A डॅश इकडे गेलाय आणि इकडे आलंय तुमचं AN स्क्वेअर. तर हे ऑप्शन आहे AN स्क्वेअर. बघा पॉझिट अँड बघा हे असं आहे. सो इन दिस वे वी कॅन सॉल्व इट. कंडिशन काय दिलं ते बघा नीट आणि मग त्याला इक्वेशन म्हणून सॉल्व करा. बघा हा पण एक फर्स्ट टाइम विचारला होता 2025 अँड यू कॅन सॉल्व बाय सच बेसिक्स. फ्रॉम द बेसिक यू कॅन सॉल्व इट. ओके, नेक्स्ट बघूयात काय. व्हेकल कव्हर्स डिस्टन्स x विथ द स्पीड v1 अँड देन सेम डिस्टन्स x विथ द v2 इन द सेम डायरेक्शन, द ॲव्हरेज स्पीड ऑफ द व्हेकल. आता ऍक्च्युली हे प्रॉब्लेम तसा स्टँडर्ड आहे, पण आपण जरा सॉल्व्ह करू त्याला. तर बघा इकडे काय काय दिसतं. व्हेकल कव्हर्स अ डिस्टन्स x विथ स्पीड v1. म्हणजे इथून स्टार्ट झालं, डिस्टन्स किती कव्हर x आहे, किती वेलॉसिटी आहे v1 आहे. पुढचा डिस्टन्स बघा xच आहे आणि वेलॉसिटी किती आहे v2. v2 ॲव्हरेज स्पीड काढता येते. आता ही ॲव्हरेज स्पीड काढण्यासाठी काय करायचं आपल्याला, हे बघा एक दॅट इज अ शॉर्टकट वे, बट रिमेंबर दिस. आपण काय करायचं आहे, ॲव्हरेज स्पीड काढायचं ना, लिहा तिथे V ॲव्हरेज इज इक्वल टू व्हॉट इज फॉर्म्युला, टोटल डिस्टन्स बाय टोटल टाइम. डोंट फॉरगेट दिस फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला, स्टिक टू द बेसिक. टोटल डिस्टन्स बाय टोटल टाइम. आता बघा काय करायचं, आता काय करायचं, इथं तुम्ही असं लिहू शकता S1 प्लस S2. आपण याला आता S1 म्हणूयात, याला म्हणूयात S2. ठीक आहे, डिवायडेड बाय
T1 plus T2, T1 plus T2. This is. Now, what is S1? ते एक लक्षात ठेवा, हे जे मोशन चाललंय ते कसलं चाललंय? युनिफॉर्म ऍक्सलरेटेड आहे का युनिफॉर्म वेलॉसिटी आहे? तर आपल्याला कळतंय एक्सप्लेनेशनवरून की इट इज युनिफॉर्म वेलॉसिटी. त्यामुळं व्ही इक्वल टू नेहमी काय असतं तिकडे एस अपॉन टी. एक्सलेशन 0 असतो ना म्हणून. सो एसला काय ठेवता येतं मग व्ही टी. मग मी ठेवू शकतो S1 इक्वल टू V1 टी आणि S2 इक्वल टू काय ठेवू शकतो आपण V2 टी. टाइम पण वेगळे आहेत, त्यामुळे इथे तुम्ही T1 T2 करू शकता. T1 अँड T2 करू शकता. सो S1 प्लस S2 तर वरती आलाय. टाइमला बदलायचं असेल समजा, आता हे सगळं रिलेशन झाले. आता इथं काय हवं एक्झॅक्ट रिक्वायरमेंट बघा. व्ही ॲव्हरेज इक्वल टू लेट अस कंटिन्यू. इथून तुम्हाला अजून एक सांगू शकतो मी. T1 इक्वल टू तुम्ही S1 अपॉन V1 लिहू शकता आणि T2 इज काय लिहू शकता आपण S2 अपॉन V2 लिहू शकतो आपण. बिकॉज T इक्वल टू S अपॉन V. आता कुठली रिक्वायरमेंट आहे त्यानुसार वापरू आपण. सो इथे S1 आहे. हे बघा S1 X आहे लक्षात घ्या. S2 पण Xच आहे. X प्लस X झाला. T1 S1 अपॉन V1 आहे म्हणजे X अपॉन V1 आहे. X बाय V1 आहे. पुढचा पण काय येतो X अपॉन V2 आहे. तुम्ही जर नीट ह्याला सॉल्व्ह केलं तर तुमचं असं येणार आहे 2x डिवाइड बाय x कॉमन काढा 1 बाय V1 प्लस 1 बाय V2 बघा बरोबर आहे 2x. ते x प्लस s किती 2x आणि खाली काय आलंय x इंटू 1 अपॉन V1 प्लस 1 अपॉन V2. बघा दोन्हीचं कळलंय. काय काय केलं आपण S1 प्लस S2 डिवाइड बाय T1 प्लस T2. T1 इक्वल टू S1 अपॉन V1, T2 इज S2 अपॉन V2. मग V ॲव्हरेज काढला x प्लस x अपॉन V1 प्लस x अपॉन V2. सो नाव x कॅन्सल लक्षात घ्या. अँड नाव वी हॅव टू याचं काय करायचं LCM काढायचं. व्हॉट इज LCM ऑफ दिस V1 प्लस V2 होल डिवाइड बाय V1 V2. सो फायनल आन्सर बघा हे जम्प होईल. सो युअर आन्सर इज 2V1 V2 डिवाइडेड बाय V1 plus V2. This is the answer. Okay. So your answer is here. हे बघा पहिला आन्सर आहे. तर आता हे इतकं स्टँडर्ड आहे हे लक्षात ठेवा. हे कुठे लक्षात ठेवा जर हे बघा S1 इक्वल टू S2 असेल इक्वल असतील इक्वल तर तेव्हा आन्सर हेच येणार आहे 2V1 V2 डिवाइडेड बाय V1 प्लस V2 प्रोव्हाइडेड मोशन इज विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी. मोशन इज विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी हे मात्र विचारायचं नाही आहे. यू कॅन डायरेक्टली आता तो फॉर्म्युला पाठ करू शकतो तुम्ही अशा केसेससाठी. बघा इकडे काय म्हटलं तर a body of mass 1 kilogram is dropped from the height of 16 meter. Body B of mass 3 kilogram is dropped from the height 25 meter from the ground. Okay. Drop from height of 25 meter respectively to the ground. Time T1, T2 are the time taken to reach up by body A. रेशो काढायचे. त्याचे काय मला वेगळं आहे सांगा. इट इज जस्ट बॉडी ए इज देअर. दिस इज बॉडी ए. ड्रॉ इट. मास किती आहे 1 kg. M1 और MA घ्या 1 kg फ्रॉम हाईट ऑफ 16 मीटर. ठीक आहे 16 मीटर हाईटवर आपण त्याला काय केलेलं आहे ड्रॉप केलंय. सो दिस HA इज इक्वल टू गिवन टू यू 16 मीटर. दिस इज मोशन अंडर ग्रॅव्हिटी. ओके. दुसरं म्हणलं यांनी बॉडी बी आहे. बॉडी बी आहे. बॉडी बीचं मास थोडं वेगळं आहे 3 किलोग्राम दिलंय. हाईट त्याची किती ट्रॅव्हल आहे 25 मीटर. तर थोडं खाली टाकलंय आपण त्याला. दिस इज 25 मीटर. सो HB इज वॉट 25 मीटर. मोशन ग्रॅव्हिटी आहे का नाही सांगा. येस मोशन ग्रॅव्हिटी ना मग टाइम काढायचं. व्हॉट इज मोशन ग्रॅव्हिटी फॉर्म्युला डायरेक्ट घेऊ शकता तुम्ही. Hचा फॉर्म्युला असतो आपल्याकडे 1/2 GT स्क्वेअर. ओके H इक्वल टू 1/2 GT स्क्वेअर. कसं आलं U0 इकडं पण U0. सो H इक्वल टू UT प्लस हाफ GT स्क्वेअर. U तर गेला 0 आहे म्हणून असं. सो पहिली केस बघा HA इज इक्वल टू 1/2 GA आणि Tचं स्क्वेअर आहे. T आहे का आपल्याकडे सांगा आधी. मग हे ऑप्शन आपल्याला अवॉइड करावं लागेल. दुसरं ऑप्शन V स्क्वेअर इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2GH वापरता येते का बघायचं. V0 आहे. ओके पण अजून एक ऑप्शन आपल्याकडे S इक्वल टू येस V स्क्वेअर इक्वल टू दॅट V. म्हणजे आता इथे बघा इनिशियल वेलॉसिटी तुमच्याकडे आहे H पण आहे. मग टीचा डायरेक्ट फॉर्म्युला येता येतं. टीचा फॉर्म्युला इथून काढता येतो आपला. टीचाच रेशो विचारलाय ना मग टीचा रेशो विचारलाय. अब्सोल्युटली नॉट निडेड. ओके. टी स्क्वेअर काढू आपण आता. टी स्क्वेअर काढता येतं हे ए म्हणायचं याला. सो किंवा छोटा फॉर्म्युला करून घ्या. TA इज इक्वल काय येतं 2HA. GA लिहिण्यात काही पॉईंट नाही.
जी तर सगळे सेम आहे. सो 2h/g असतं ते. 2h/g असतं. डायरेक्ट करू शकता. ठीक आहे. 2h/g यू कॅन डू. तर मला कळलं असेल पटकन. सो डायरेक्ट रेशो करूयात आपण आता. TA/TB काढलं का TB/TB विचारा. रेशो येस T1/T2 म्हणजे T/TB विचारलाय. सो टेक रेशो ऑफ दॅट. T/TB 2HA/G divided by 2HB/G. ओके. G कॅन्सल, 2 कॅन्सल. रेशो ऑफ हाईट. हा एक मात्र लक्षात ठेवा, याचा रूट येतो. इथे रूट येतो हा. इथे पण रूट येतो. सो फायनली काय आलं? TA/TB इज इक्वल टू रूट ऑफ HA/HB. तर रूट साठी मला व्हॅल्यू दिल्यात त्यांनी. HA किती आहे बघा? 16 आहे. 25. 16/25. ओके, कळलं? काय केलं आपण? तेव्हा एवढं लांब पण करायची गरज नाहीये. टीचा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. अंडर रूट ऑफ 2h/g. बस. बाकी मी तुम्हाला डिटेल सांगितलं कसं आलं ते. पण यू कॅन यूज दिस. 16/25 gives us TA/TB is equal to, this is 4/9. 4/9 is your answer. 4/5. Sorry, 4/5 is the answer. 16चा रूट किती? 4. 25चा रूट किती? 5. So you get this type of solution. ओके. सो बघा याच्यात काय केलं आपण? मोशन ऑफ ग्रॅव्हिटी. 2 प्रॉब्लेम आपण केली मोशन ऑफ ग्रॅव्हिटीवर. तर मोशन ऑफ ग्रॅव्हिटीवर लक्षात ठेवा, डाऊनवर्ड अँड अपवर्ड मोशनच्या फॉर्म मध्ये येतं ते सगळं. आता बघा क्वेश्चन काय आहे? व्हेकल इज मुव्हिंग ऑन फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल रोड विथ वेलॉसिटी u. त्याची इनिशियल वेलॉसिटी u आहे. बी स्टॉप्ड. फायनल वेलॉसिटी 0 आहे. डिस्टन्स त्याने d ट्रॅव्हल केलंय. 40% वेट इज ऍडेड. इफ द रिटार्डेशन रिमेन्स द सेम, म्हणजे आधीचा रेट ऑफ चेंज सेम आहे, स्टॉपिंग डिस्टन्स काय असला पाहिजे विचारलंय. आता एक विचार करायच्या होती. बघा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापेक्षा ना, यू मस्ट नो द बेसिक थिंग. व्हॉट इज बेसिक थिंग? रिमेंबर, इफ यू ऍड 40% ऑफ इट्स वेट, मास चेंज करून इथं काही चेंज होणार नाही. कारण आपण शिकतोय कायनामेटिक्स मध्ये. कायनामेटिक्स मध्ये सगळ्या इक्वेशन मध्ये कुठेही मास नाहीये. V equal to U plus AT, V square equal to U plus 2 square, S equal to UT plus half AT square. Where is the mass? No mass. If there is a no mass, mass makes no difference. Mass, weight, no difference. Makes no difference in kinematics. Mass makes no difference. So, its answer D असला पाहिजे लक्षात ठेवा. There is no change in distance traveled. No change in distance. No change in the distance. So D is their answer. This is a very simple phenomena. Is all kinematics मध्ये मास घेत ना आपण. कायनेटिक्स मध्ये मास घेतो, पण कायनेटिक्स मास आपण घेतच नाही. त्यामुळे तो येणारच नाही. त्यामुळे आन्सर आहे तोच राहणार आहे. ठीक आहे. बघा लास्ट बघा आता. बॉडी इज मुव्हिंग अलॉंग स्ट्रेट लाईन बाय मशीन डिलिव्हरिंग अ कॉन्स्टंट पॉवर. बघा पॉवर कसले? कॉन्स्टंट आहे. द डिस्टन्स मूव्ड बाय द बॉडी इन टाइम t प्रपोर्शनल टू. कुणाला प्रपोर्शनल आहे विचारलंय. आता सगळ्यात पहिले आपला विचार करा, कुणाबद्दल विचारलंय? डिस्टन्स बद्दल. आता डिस्टन्स कुठे असतो ते बघा, आणि दिले काय? पॉवर. तर पॉवर दिले म्हटल्यानंतर पॉवरचा फॉर्म्युला आधी लिहून टाका. फोर्स इंटू वेलॉसिटी. ओके. फोर्स इंटू वेलॉसिटी. फोर्स इंटू वेलॉसिटी. बट आता इथे तुम्हाला पॉवर कॉन्स्टंट आहे, म्हणजे याचा अर्थ V इक्वल टू, तुम्हाला एवढं पक्क कळालं की दिस इज P/F आहे. यात काही बदल नाहीये. म्हणजे P डायरेक्टली प्रपोर्शनल टू, किंवा आता फॉर्म्युला जे चालेल P/F. पॉवर तर कॉन्स्टंट आहे बघा. फोर्सला काय करता येईल? व्हॉट यू हॅव टू डू फोर्स? तर फोर्सला आपल्याला ठेवता येईल मास इंटू एक्सेलरेशन. ओके. बट व्हॉट इज दॅट मास इंटू एक्सेलरेशन? मास तर ठीक आहे. एक्सेलरेशन काय असतं? dv/dt असतं. मास इज dv/dt. मग त्याचं कनेक्शन कसं लावायचं आपल्याला, की वेलॉसिटी इक्वल टू P/F आहे, V इक्वल टू दिस dv/dt आहे. तर याला कसं चेंज करता येते? तर बघा आता याला असं चेंज करता येईल. फोर्स दिस इज M. V ला तुम्ही काय करू शकता? dv/dt ठेवू शकता इथे. तर dv इज इक्वल टू काय होतंय? F_m Δt ऑल. इंटिग्रेशन घेतलं दोन्ही साईडला, तर हे सगळे कॉन्स्टंट आहेत बघा. F_m_t. आता इथे बघा एमचं दिसतंय तुम्हाला, पण पॉवर इक्वल टू फोर्स इंटू वेलॉसिटी आहे. फोर्सचा एक्सलरेशन ऑलरेडी एक वेलॉसिटी होतं तिथं. त्यामुळं हे कनेक्शन जे आहे याला एक्सटेंड करायला लागेल आपल्याला. तर ह्याला असं एक्सटेंड करू आपण. पॉवर इज इक्वल टू फोर्स इंटू वेलॉसिटी. फोर्स काय? मास इंटू एक्सलरेशन इंटू वेलॉसिटी. पण इथं काय येणार? M इंटू दिस इज dv/dt.
dt इंटू व्ही असं. मग आता तुम्हाला इंटरेस्ट कशात आहे? हे बघा इंटरेस्ट आहे डिस्टन्स काढण्यात, पण डिस्टन्स काढण्यासाठी मला वेलॉसिटी काढावी लागते. त्यामुळे तो ट्रिक आहे काम. पॉवर तर कॉन्स्टंट आहे, एम पण कॉन्स्टंट आहे. तर तुम्ही असं लिहू शकता इथं व्ही डीव्ही इज इक्वल टू पी बाय एम dt. आता एक कॉन्स्टंटला कॅरी करा फक्त, काही टेन्शन नका घेऊ. इंटिग्रेशन व्ही इंटू डीव्ही इंटिग्रेशन dt काय येणार व्ही स्क्वेअर बाय 2 येऊ द्या 2 नो वरी टी. पण इथे मेन रिलेशन काय होतं प्रपोर्शनॅलिटी व्ही स्क्वेअर इक्वल टू बघा 2t आलंय. तर याचा 2 सोडून द्या, कारण का सोडून द्या? कॉन्स्टंट आहे ना, आपल्याला व्हॅल्यू नाही काढायची. प्रपोर्शनॅलिटी काढताना कुठल्याच कॉन्स्टंटला कन्सिडर करायची गरज नाहीये. सो व्ही स्क्वेअर डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी, म्हणजे व्ही प्रपोर्शनल टू टी रेस टू काय म्हणायचं रूट होणार त्याचं. हे पहिलं रिलेशन तुमच्या समोर आलं. अजून प्रॉब्लेम नाही संपलाय. व्ही डायरेक्ट एवढं आलं, पण व्ही तर काढायचं नव्हतं ना. येस काढायचं, पण व्ही काय असतं? व्ही काय असतं? ds अपॉन dt. म्हणून काय करायचं? ds अपॉन dt इज इक्वल टू टी रेस टू हाफ ठेवायचं. आणि बघा ds इक्वल टू टी रेस टू हाफ dt. आता घ्या इंटिग्रेशन. बघा मी थोडं शॉर्टकट करतोय, यू नो इंटिग्रेशन. सो यस इक्वल टू तर टी रेस टू 1/2 चं इंटिग्रेशन किती येतं? टी रेस टू 1/2 प्लस 1 टी रेस टू 1/2 प्लस 1 डिवाइड बाय 1/2 प्लस 1. 1/2 प्लस 1 इज डोंट मॅटर. यस इज व्हॉट? तो काय आला डायरेक्टली? येस डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी रेस टू 3/2. या दोघांचं ऍडिशन किती आहे? 1/2 प्लस 1 किती आहे? 1/2 प्लस 1 किती आहे? 3/2. सो एस डायरेक्टली प्रपोर्शनल टू 3/2 and this is your answer. ओके. सो दिस इज कम्प्लिशन ऑफ. बघा एकूण आपण 3 व्हिडिओज याच्यामध्ये गेले. पहिला मोशन इन स्ट्रेट लाईन थेरी, देन ग्राफिकल अँड ऑल, अँड दिस ऑल PYQs फ्रॉम 2025. दिस ऑल 12 न्यूमेरिकल्स जे हा पर्टिक्युलर बेसमध्ये हे 12 न्यूमेरिकल केले तर आणि नीट मन लावून केले. सगळ्याच्या मला आयडियाज कव्हर होऊ शकतात. मोशन ग्रॅव्हिटी, ग्राफिकल, रिलेशन बिटवीन द डिस्प्लेसमेंट, एक्सलरेशन, व्हेलॉसिटी अँड ऑल. ठीक आहे. थँक यू.